नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सायली प्रियाला जाब विचारत म्हणते, हा सगळा जो काही घाट घातलायस तो कशासाठी? तू सदा आणि मैनाला पैसे देतेस हे लपवण्यासाठीच ना? तर अश्विन म्हणतो, एक मिनिट सायली वहिनी, ती सदा आणि मैनाला पैसे देत आहे आणि ते दर महिन्याला पैसे देत आहे हे सत्य मला माहीत आहे. तर आता सायली अश्विनला प्रश्न करत म्हणते, अश्विन भाऊजी, हे सत्य तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही तिला जाब विचारावा असं तुम्हाला नाही का वाटलं? तर अश्विन म्हणतो, का, कशासाठी जाब विचारावा? ज्याप्रमाणे ती सदा महिन्याला पैसे देते त्याचप्रमाणे ती इतर गरिबांनाही पैसे देते. मग ती दानधर्म करत असेल, मग मी तिला जाब का विचारावा? तर सायली म्हणते, परंतु अश्विन भाऊजी, तुम्हाला ही चुकीचं वाटत नाहीये का? तर त्याचवेळी प्रिया म्हणते, एक मिनिट सायली, अर्जुन, मी इथे काहीतरी चांगलं करते, त्यात प्लीज खोडा घालू नका. सायली म्हणते, आम्ही खोडा घालतोय का? अगं तू जे काही करतेस ना, हे सगळं काही नाटक आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. हे जे काही तू पैशाचं सोंग घेतेस ना, ते का, कशासाठी, हे सगळं काही मला माहीत आहे. त्यामुळे उगाच ही सोंग घेऊ नकोस. तर त्यानंतर प्रिया म्हणते, सायली, अर्जुन, मी तुमच्यापासून हे सत्य लपवलं होतं, कारण तुम्हाला जर कळालं तर तुम्ही यावर विश्वासच ठेवणार नाही. तर सायली म्हणते, तू जे काही करतेस ना त्यावर माझा विश्वासच नाही. तर प्रियामध्ये मला वाटलंच होतं की तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. हे सत्य अश्विनलाही माहीत नव्हतं. अश्विनला सुद्धा मी आजच सांगितलं आहे, कारण अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये एका गरीब व्यक्तीने अश्विनच्या बॅगमधून पैसे चोरलेत आणि ज्यावेळी अश्विन घरी आला त्यावेळी तो खूप अस्वस्थ होता. त्या सगळ्या गोष्टीमुळे त्याला त्रास होत होता. तेव्हा कुठे मी अश्विनला म्हणाले की अश्विन, आपण दान धर्म अगोदरपासूनच करत आहोत. गेले कित्येक महिने मी गरिबांना पैसे दान करत आहे आणि त्याचवेळी मी त्याला हे सत्य सांगितलं. त्यामुळे सायली, अर्जुन, प्लीज तुम्ही अश्विनला माझ्या विरुद्ध भडकवू नका. तर अर्जुन म्हणतो, तुला काय वाटतंय, तुझ्या या सगळ्यावर आम्ही विश्वास ठेवणार आहोत का? तर अश्विन म्हणतो, पण माझा विश्वास आहे. तर आता प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते, अश्विन, तू यांना पैसे दे, तू त्यांना मदत कर. आता अश्विन पैसे देण्यासाठी पुढे जाणार तर सायली म्हणू लागते, प्रिया, एक गोष्ट मात्र चांगली आहे की तू जे काही करतेस ते चुकीचं आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे, परंतु त्यानिमित्ताने का होईना, परंतु अश्विन भाऊजींच्या हातून मात्र पुण्याची गोष्ट घडते. आता अश्विन सर्वांना मदत करतो आणि त्यानंतर अश्विन आणि प्रिया सर्वांचे आशीर्वाद घेतात. आता प्रिया हे सगळं काही नाटक करत असते हे सायली अर्जुनला चांगलंच माहीत असतं. तर त्यानंतर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, यापुढे दर महिन्याला या सगळ्या कार्यासाठी, या सगळ्या कामासाठी मी तुझ्या अकाउंटला वेगळे पैसे ट्रान्सफर करत जाईन. आता हे ऐकून प्रिया तर खुश होते. आता अर्जुन अश्विनला काही सांगण्याचा प्रयत्न करेल, परंतु अश्विनचा या गोष्टींवर विश्वासच नसल्यामुळे अर्जुनही काहीच बोलत नाही. तर अश्विन आणि प्रिया घरात निघून जातात. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, ही मुलगी म्हणजे इम्पॉसिबल आहे, कसं शक्य होतं हिला हे सगळं काही करणं? तर सायली अर्जुनला म्हणते, हिला जाब विचारून ती सदा आणि मैनाबद्दल सत्य आपल्याला सांगणार नाही हे आपल्याला अगोदरच माहीत होतं, परंतु आता आपण तिला जाब विचारला आणि तिच्या उत्तराने आपलं समाधान झालंय असं तिला तरी वाटत असेल आणि आता तिच्या नकळत आपल्याला आपलं काम करता येईल. तर अर्जुन सायलीला म्हणतो, किती इझिली खोटं बोलते ही आणि तिने अश्विनला सुद्धा किती सहज फसवलंय. तर सायली अर्जुनला म्हणते, आपण तिचं सगळं ऐकून तर घेतलंय, पण या सगळ्याची शिक्षा तर तिला मिळायलाच हवी आणि जर घास सरळ घेता आला नाही ना तर तो उलटाही घेता आला पाहिजे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे सायली 2.0 आता तन्वीला म्हणजेच प्रियाला शिक्षा देणार. तर अर्जुन सायलीला विचारतो, नक्की तू काय करणार आहेस सांग बरं? तर सायली म्हणते, बघतच राहा. असं म्हणत सायली आता तिथून निघून जाते. तर अर्जुन विचार करत म्हणतो, बिचारी प्रिया, आता सायली 2.0 पासून तिला कोणीच वाचवू शकत नाही. पण आज खरंच खूप तुझी दया येते ग प्रिया, ऑल द बेस्ट. तर दुसरीकडे प्रिया आणि अश्विन घरात येतात. अश्विन प्रियाचं कौतुक करत म्हणतो, तन्वी, अगं काय बोलू, मला काहीच कळत नाहीये. अगं म्हणजे कधी कधी इतका वेडेपणा करतेस की तुला नक्की काय बोलावं, कसं तुला जाब विचारावं काहीच कळत नाही आणि कधी कधी इतका सगळ्यांचा विचार करतेस की तुझं कौतुक कसं करावं हेच कळत नाही. तर प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन, मला माहीत आहे या अगोदर मी खूप चुका केल्या आहेत आणि या सगळ्याचं मला आता प्रायश्चित्त घ्यायचं आहे. खरं सांगू का, मी तुझ्यावर खूप चिडायचे, रागवायचे, पण त्या रागातही तू माझ्यावर प्रेम करत होतास आणि त्या प्रेमानेच माझे डोळे उघडले आहेत आणि माझ्यातील हा बदल तुझ्या प्रेमामुळेच घडला आहे.
आता त्या ठिकाणी पूर्णाजी कल्पनाताई आलेले असतात. तर अश्विन खुश होत म्हणतो, मम्मा पूर्णाजी तुम्हाला माहीत आहे का आज तन्वीने काय केलं? तर पूर्णाजी म्हणतात, काय केलंय नक्की या तन्वीने? तर अश्विन म्हणतो तिने. तर त्याचवेळी प्रिया अश्विनला थांबवते आणि म्हणू लागते, अश्विन नको सांगूस. तर अश्विन प्रियाकडे पाहतो. तर प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन अरे उजव्या हाताने केलेलं दान हे डाव्या हातालाही कळायला नको असं म्हटलं जातं. मग अश्विन अरे कोणालाही तू काहीही सांगणार नाहीयेस. तर त्याचवेळी पूर्णाजी आणि कल्पनाताई एकमेकांकडे पाहू लागतात. प्रियाच्या तोंडून हे आलेले शब्द सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक असतात. परंतु त्याचवेळी सायली अर्जुन घरात येतात आणि सायली म्हणू लागते, असं कसं? अगं तू जर एवढं मोठं काम करतेस तर त्याचं कौतुक व्हायलाच हवं आणि घरातील सगळ्यांना ते कळायलाही हवंय. प्रिया दादा ताई या सर्वजण घरात असं म्हणत सायली त्या सगळ्यांना पुन्हा एकदा घरी बोलावून घेऊन येते. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं या कोण आहेत? तर सायली म्हणते, आई हे तेच व्यक्ती आहेत ज्यांना बेघर आहेत, ज्यांना पैशाची गरज आहे. अशा व्यक्तींना गेले काही महिने प्रिया मदतीचा हात पुढे करत आहे. गेले काही महिने ती त्यांना मदत करत आहे. तर कल्पनाताई म्हणतात, खरंच तन्वी अगं जर तू हे खरंच करत असशील ना तर आम्हाला तुझा अभिमान आहे. तर आता प्रिया म्हणू लागते, खरंच आई थँक्यू सो मच. तर त्यानंतर प्रिया सायलीला म्हणते, सायली अगं त्यांना मदतीचा हात पुढे करून मी त्यांना पाठवलं होतं, मग तू पुन्हा काय घेऊन आलीस? तर सायली म्हणते, तुला अजून एक संधी द्यायला. प्रिया म्हणते, अजून एक संधी? तर सायली म्हणते, हो प्रायचित्त घेण्याची. तर प्रिया हसण्याचं नाटक करत म्हणते, मला काही कळलं नाही. तर सायली म्हणते, तुला आठवतंय का ग प्रिया, ज्यावेळी तू लग्न करून या घरात आली होतीस, मी सुद्धा या घरात लग्न करून आले होते, त्यावेळी असंच मागतकऱ्यांना मी बोलावलं होतं आणि त्या मागतकऱ्यांना तू किती त्रास दिलायस हे आठवतंय का तुला? आता प्रियाला ते सर्व दिवस आठवतात ज्यावेळी सायलीने त्यांना अन्नदान केलेलं असतं आणि सर्वजण जेवायला बसतात त्यावेळी ते अन्न खराब असतं. त्यावेळी ते सर्वजण म्हणू लागतात सुभेदारांच्या घरी आणि शिळं अन्न. तर असं म्हणत ते घराबाहेर पडतात. त्यावेळी त्यांच्या पायाला काचाही लागतात. परंतु ती काच घरच्या ग्लासची आहे हे सायलीने ओळखलेलं असतं आणि त्याचवेळी ती प्रियाला म्हणालेली असते, तर प्रिया हे सगळं काही तू केलंयस ना? अगं तुझ्या हातातच पाण्याचा ग्लास होता. तर प्रिया सायलीला म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तो ग्लास फोडून मी तिथे टाकलायत का काचा? तर सायली म्हणते, हो, कारण तुझ्या हाताला जखम कशी झाली आहे ग? कारण ती जखम ग्लास फोडताना झाली. अगोदर तुझ्या हाताला काच लागली आणि त्यानंतर काचा तिथे ठेवलीस. प्रिया तुला माहीत आहे की सुभेदारांच्या नावाला गालबोट लागेल असं मी काहीही करणार नाही, पण आज तू केलंयस. आता हे सगळे दिवस तो सगळा क्षण प्रियाला आठवतो आणि प्रिया सत्य कबूल करत म्हणते, हो त्यावेळी माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली होती. प्रिया वाईट वाटण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, खरंच मी चुकीचं वागले होते, परंतु त्या वागण्याचा मला पश्चाताप आहे. आता प्रियाचं ते बोलणं ऐकून अश्विनला तिच्यावर विश्वास बसत असतो. तर सायली म्हणते, हो ना, मग आज तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून या सगळ्यांना खाऊ घाल. आता सायलीचा हा प्लॅन ऐकून कल्पनाताई आणि पूर्णाजी एकमेकींकडे पाहत हसू लागतात. तर सायली पुढे म्हणू लागते, पूर्णाजी तर नेहमीच म्हणतात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं. तर अर्जुन म्हणतो, अरे वा, हे तर खरंच खूप छान आहे आणि हो तुम्ही सर्वांनी आता जेवूनच जा. असं म्हणत अर्जुन त्या सगळ्यांनाच थांबवून घेतो. इथे मात्र प्रियाच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. तर अश्विन अगदी विश्वासाने प्रियाला म्हणतो, तन्वी जा पटकन कामाला लाग. माझी पूर्ण खात्री आहे आणि पूर्ण विश्वास आहे की तू हे सगळं काही अगदी नीट करशील. आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. तर विमलताई प्रियाला म्हणतात, आणि तन्वीताई तुम्हाला जर काही हवं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला मदत करेन. परंतु आता प्रियाला काय करावं काहीच कळत नाही. सायलीने तर प्रियाला चांगलाच धडा शिकवलेला असतो. प्रिया विचार करत तिथेच उभी राहते. तर पूर्णाजी म्हणतात, अगं विचार कसला करतेस तन्वी, तू या सगळ्यांसाठी जेवण बनवतेस ना? तर प्रिया म्हणते, हो हो बनवते ना. तर कल्पनाताई प्रियाची मजा घेत म्हणतात, तन्वी तू एक काम करतेस का? तू या सगळ्यांसाठी खिचडी बनव, म्हणजे ती पटकन होईल ना. जा जा किचनमध्ये जा. असं म्हणत कल्पनाताई सुद्धा आता प्रियाची चांगलीच मजा घेत असतात. परंतु प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. प्रिया अश्विनकडे पाहते. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी जा सुरुवात कर. आता मात्र नाईलाज असतो आणि प्रियाला किचनमध्ये जावं लागतं. तर इकडे अर्जुन त्या सर्वांना म्हणतो, तुम्ही या ना, बसा ना. आता अश्विन त्या सगळ्यांची बसायची व्यवस्था करतो. तर इकडे सायली, कल्पनाताई आणि पूर्णाजी एकमेकांकडे पाहून हसत असतात. आता इकडे किचनमध्ये मात्र प्रियाला कुठून सुरुवात करावी काहीच कळत नसतं. तर आता सायली खुणावूनच पूर्णाजीना म्हणते, पूर्णाजी तुम्ही बोला. तर आता पूर्णाजी म्हणतात, भरभर हात चालव ग तन्वी. तर इकडे विमलताई सुद्धा प्रियाला किचनमध्ये मदत करत असतात.
पूर्णाजी म्हणतात, तन्वी अगं या सगळ्यांना भूक लागली आहे वाटतं, तू जरा पटापट करशील का? तर त्यानंतर कल्पनाताई विमलताईंना आवाज देत म्हणतात, विमल अगं तू कशाला मध्ये मध्ये लुडबुड करतेस? अगं हे सगळं काही तन्वीचं पुण्याचं काम आहे, तिचं तिला करू देत ना, तू नको उगाच तिला त्रास देऊस, ये बरं बाहेर. तर विमलताई म्हणतात, हो वहिनी तुम्ही बरोबर बोलताय. असं म्हणत आता विमलताई प्रियाला म्हणतात, तन्वीताई अहो तुमच्या कामात मी नाही लुडबुड करत, मी बाहेरच थांबते. असं म्हणत विमलताई तिथून बाहेर येत असतात. आता प्रिया त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु विमलताई काही थांबत नाहीत. तर सायली आवाज देत प्रियाला म्हणते, आणि प्रिया डाळ आणि तांदूळ अगोदर भिजत टाक, म्हणजे खिचडी पटकन होईल. तर अर्जुन म्हणतो, आणि मीठ घालायला विसरू नकोस. प्रिया म्हणते, हो हो नक्कीच. इथे मात्र प्रियाची चांगलीच तारांबळ उडालेली असते. काय करावं कसं करावं प्रियाला काहीच माहीत नसतं आणि कुठून सुरुवात करावी हेही कळत नसतं. आता प्रिया कशीबशी सुरुवात तर करते. सायलीने सांगितल्याप्रमाणे अगोदर डाळ आणि तांदूळ भिजवून घेते आणि त्यानंतर कांदा लसूण हे सगळं काही करायला घेते. आता कांदा चिरताना ती मात्र चांगलीच रडकुंडीला आलेली असते, तरी सुद्धा तिच्या माथ्यावर पडलेलं काम हे तिलाच करावं लागणार हे तिला चांगलंच माहीत असतं. आणि आता प्रिया कशीबशी खिचडी बनवायला घेते. इथे मात्र सायली, अर्जुन, पूर्णाजी, कल्पनाताई सर्वच जण मिळून प्रियाची मज्जा घेत असतात. तर पूर्णाजी आवाज देत म्हणतात, आणि तिखटाचा हात जरा कमीच ठेव. तर प्रिया म्हणते, हो. आता प्रिया आपल्या अंदाजे काही प्रमाणात खिचडी बनवायला घेते, परंतु ती कशी होईल हे तिलाही माहीत नसतं. आता एक खिचडी बनवत असताना प्रियाचे चांगलेच नाकीनव आलेले असतात, तिला चांगलाच घाम फुटलेला असतो आणि सर्वच जण तिची मजा घेत असतात. तर अर्जुन प्रियाकडे पाहतो आणि मनाशीच म्हणतो, आता माझ्या बायकोच्या नादी लागायचं नाही हे या प्रियाला बरोबर कळालं असेल. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रतिमा आत्यांना त्यांच्या मुलीची म्हणजेच तन्वीची खूप आठवण येत असते आणि म्हणूनच तिच्या आठवणी घेऊन प्रतिमा आत्या बसलेल्या असतात. प्रतिमा आत्यांच्या हातात तन्वीचा फोटो असतो आणि तो फोटो पाहत सगळ्या आठवणी त्यांच्या समोर जाग्या होतात. तन्वीने मारलेली आई ही पहिली हाक आणि तो शब्द आजही त्यांच्या कानावर घुमत असतो आणि तो फोटो पाहून सगळ्या आठवणी ताज्या होतात. तर त्याचवेळी सुमन काकू तिथे येतात आणि म्हणतात, वहिनी अहो तन्वीच्या सगळ्या आठवणी का घेऊन बसलाय? या तर सगळ्या वस्तू तन्वीच्या लहानपणीच्या आहेत ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात की हो, या सगळ्या वस्तू तन्वीच्या आहेत. आणि अगं बघ ना, तन्वी लहानपणी किती गोड दिसत होती, म्हणजे तिचा हा हसरा फोटो पाहिला ना की माझ्यातील आईची माया जागी होते, मला तिची सतत आठवण येत असते. असं म्हणत प्रतिमा आत्या आता मोबाईलमधील वॉलपेपर पाहतात आणि सुमन काकूंना म्हणतात, मग हा फोटो पाहिल्यानंतर मला तसं का वाटत नाही? तर सुमन काकू म्हणतात, कदाचित तिची कारस्थानं, तिचं वागणं या सगळ्यामुळे होत असेल असं. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, नाही सुमन असं नाही आहे ग. अगं ज्यावेळी मी पुन्हा या घरात परत आली त्यावेळी मला तर काहीच आठवत नव्हतं, तरीही मला यांच्याबद्दल आदर वाटायचा, प्रेम वाटायचं, पण तन्वीबद्दल तशा भावना माझ्या मनात कधीच निर्माण झाल्या नाहीत. म्हणजे तिला पाहिल्यानंतर मला असं कधीच काही वाटलं नाही. आणि तेव्हा तर सुमन मला तिचा स्वभाव सुद्धा माहीत नव्हता. आणि तसंही आपलं मूल चुकलं म्हणून कुठली आई माया करायची थांबते ग? तर सुमन काकू प्रतिमा आत्यांना म्हणतात, माया तर तन्वीच्या मनातही तुमच्याबद्दल नाही आहे वहिनी, आणि तशी जर माया असती तर तिने तुम्हाला रक्त दिलं असतं, तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता. तर प्रियाच्या या सगळ्या वागण्यामुळे प्रतिमा आत्या शेवटी सत्यापर्यंत येऊन पोचत नकळतच म्हणून जातात की कधी कधी वाटतं की तन्वी आणि माझ्यात कोणतंच नातं नाही आहे, कारण जिथे नातं असतं, जिथे माया असते तिथे ओढही असते, परंतु तन्वीच्या बाबतीत ते कधी क्षण मला अनुभवताच आले नाहीत. तर सुमन काकू म्हणतात, अगदी खरं आहे वहिनी, जिथे नातं असतं तिथे ओढ असते. असं म्हणत सुमन काकूंच्या चेहऱ्यावर थोडं हसू येतं आणि सुमन काकू प्रतिमा आत्यांना म्हणतात, वहिनी मी जरा मंदिरात जाऊन येऊ का? तर प्रतिमा आत्या म्हणतात, थांब मी सुद्धा हे सगळं काही आवरून ठेवते, मग आपण दोघे जाऊच. तर सुमन काकू म्हणतात, नाही नको वहिनी, अहो मी एकटीच जाऊन येते, म्हणजे मला एकटीलाच थोडा वेळ स्वतःसोबत घालवायचा आहे. चालेल ना वहिनी? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो चालेल, परंतु सावकाश जा. सुमन काकू म्हणतात, हो आलेच. असं म्हणत सुमन काकू तिथून निघून जातात. इथे प्रतिमा आत्या तन्वीचे फोटो पुन्हा पुन्हा पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी आता कशीबशी प्रियाची खिचडी तर बनवून झालेली असते. आता प्रिया खिचडीचं पातेलं घेऊन येते आणि पूर्णाजींना विचारते, वाढायला घेऊ? तर आता सायली म्हणते, थांब प्रिया, अगं एवढं तर तू
पुण्याचं काम करत असशील तर मग ते अर्धवटच का करतेस? म्हणजे अगोदर जेवणं वाढण्या अगोदर त्यांची पाद्यपूजा तर करून घे. आता पाद्यपूजा म्हणजे काय हेच प्रियाला माहीत नसतं. प्रिया म्हणते पाद्यपूजा म्हणजे? तर पूर्णाजी म्हणू लागतात, अगं जेवणा अगोदर त्यांचे पाय धुवून घे, त्यांचे पाय पुस, त्याच्यावर हळद कुंकू घाल आणि नमस्कार कर, म्हणजे तुला पुण्य लागेल. आता मात्र पूर्णाजींचं हे बोलणं ऐकून प्रियाला धक्काच बसतो. तर आता प्रिया अश्विनकडे पाहू लागते. पूर्णाजी म्हणतात, अगं अश्विनकडे काय बघतीयस? जेवढं सांगितलंय तेवढं कर. त्याला काय माहीत आहे यातलं? त्याला यातलं काही माहीत नाही. तर आता अश्विन म्हणतो, हो ना तन्वी, मला तर काही माहीत नाही, परंतु जे व्हायला हवं ते अगदी रितसरच व्हायला पाहिजे. त्यामुळे पूर्णाजी जसं सांगेल तसं तू करायला घे. आता कल्पनाताईंनी सांगितल्याप्रमाणे विमलताईंनी सगळी तयारी करून ठेवलेली असते. आता पाद्यपूजनासाठी लागणारं सर्व साहित्य विमलताई प्रियाकडे आणून देतात आणि म्हणू लागतात, तन्वीताई हे घ्या. आता नाईलाजाने प्रियाला तेही करावं लागतं. तर कल्पनाताई म्हणू लागतात, नुसतं वाकून नाही तर बसून पाद्यपूजा व्हायला पाहिजे, अगदी रितसरपणे. तर आता प्रिया करायला घेते. तर त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, आता ते नॅपकिन बाजूला काढून ठेव आणि परदीमध्ये त्यांचे पाय घे, पाय धु, त्यानंतर त्यांच्या पायाला हळद कुंकू वाहून तर त्यानंतरच त्यांना नमस्कार करायचा आहे. आता प्रिया सगळं काही करायला घेते परंतु नमस्कार करायला विसरते. तर पूर्णाजी म्हणतात, अगं नमस्कार करून घे. तर त्यावेळी आता सायली मनाशीच म्हणते, प्रिया अगं सदा महिन्याला पैसे देतेस हे लपवण्यासाठी तू या माणसांचा वापर करून घेतलास. अगोदरसुद्धा तू असंच कारस्थान केलं होतं. मला यातना देण्यासाठी तू त्यांना वेठीस धरलं होतं, त्यांचा छळ केला होतास आणि ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही आणि हीच त्या सगळ्याची परतफेड समज. आता प्रियाला सगळ्यांच्या समोर नाईलाजाने सगळं काही करावं लागतं. आता प्रिया एक एक करून सगळं गरजूंचं पाद्यपूजन करत असते. तर कल्पनाताई आणि पूर्णाजी यांना हसायला येत असतं. अर्जुनला तर काही हसू आवरत नसतं. तर कल्पनाताई आता पूर्णाजीने म्हणू लागतात, सायलीने चांगलाच धडा शिकवलाय ना तन्वीला? तर पूर्णाजी होकार देतात. आता इतक्या सगळ्यांचे पाद्यपूजन करेपर्यंत प्रियाची कंबर चांगलीच मोडलेली असते. तर आता पाद्यपूजन करून झाल्यानंतर प्रिया पूर्णाजींना विचारते, आता तरी वाढायला घेऊ का? तर पूर्णाजी म्हणतात, हो घे. आता प्रिया सगळ्या गरजूंना जेवण वाढायला घेते. आता प्रिया त्या सगळ्यांना जेवण वाढते. प्रियाने खिचडी बनवलेली असते आणि त्यासोबत पापड आणि लोणचं. आता जेवण वाढून झाल्यानंतर प्रिया मनाशीच म्हणते, हे सगळं चांगल्या सुनेचं नाटक एवढं पथ्यावर पडेल असं वाटलंही नव्हतं. सदा महिना आणि माझं नातं लपवण्यासाठी अजून काय काय करावं लागेल देवालाच माहीत, असं म्हणत प्रिया चिडते आणि शेवटी सगळ्यांच्या समोर चांगुलपणा दाखवत तिने पुण्याचं काम केलं असून दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते. आता सर्वजण जेवायला घेतात. तर प्रिया म्हणू लागते, गोड मानून घ्या हां, आणि काही हवं असेल तर सांगा, अजून वाढू का? तर पूर्णाजी म्हणतात, अगं असं विचारायचं नसतं, त्यांच्या पानातलं संपलंय बघ, वाढ बरं. आता प्रिया पुन्हा एकदा खाली वाकून सगळ्यांना जेवण वाढू लागते. प्रियाचं कंबरड चांगलंच सगळ्यांनी मोडलेलं असतं. प्रियाला आता काय करावं काही कळत नसतं, परंतु यातून काही माघार घेणंही तिला शक्य नसतं. त्यामुळे चांगुलपणाचं नाटक करणाऱ्या प्रियाला आता हे सगळं काही पूर्ण करावं लागतं. तर दुसरीकडे सायली अर्जुन त्यांच्या रूममध्ये येतात. आता सायली साड्यांच्या घड्या घालत असते, परंतु तिच्या मनात मात्र विचारांचं चक्र हे चालूच असतं. आता सायलीला घडलेला प्रसंग आठवतो, तो म्हणजे सायली ज्यावेळी सदा महिन्याच्या घरी गेलेली असते त्यावेळी प्रिया चक्क त्यांना भरपूर असे पैसे देत असते आणि म्हणू लागते, या दिवशीच मी तुम्हाला आठवते आणि आता काम झालंय, परत फोन करायचा नाही. तर आता अर्जुनही त्याच गोष्टींचा विचार करत असतो. अर्जुनने ज्यावेळी बँकेत प्रियाचं बँक स्टेटमेंट चेक केलेलं असतं त्यावेळी लक्षात आलेलं असतं की प्रिया ज्या दिवशी सदा महिन्यांना आपल्या घरातून बाहेर काढलं आहे त्या महिन्यापासूनच प्रिया त्यांना पैशाची मदत करत आहे. आता विचार करूनही सायलीच्या डोक्यातील कोडं काही सुटत नसतं आणि म्हणूनच सायली अर्जुनला म्हणते, अहो प्रियाने त्या लोखंडेंना पैसे देणं आणि तेही कर्ज देणं हे मला काही पटत नाही आहे. म्हणजे ती काही जे काही थापा मारते ना त्यावर माझा अजिबातच विश्वास नाही. तरीसुद्धा प्रिया दर महिन्यांना त्याला पैसे देत आहे. प्रियाचा आणि त्यांचा नक्की काय संबंध आहे असं म्हणत आता सायली अर्जुनला प्रश्न करते. तर त्यावेळी अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि सायलीला म्हणतो, तेच आपल्याला शोधून काढायचं आहे, परंतु जर आपण त्या लोखंडेंना जाऊन विचारलं तर ती लोक काही आपल्याला खरं उत्तर देणार नाहीत. त्यामुळे आपल्याला आता दुसरा मार्ग शोधावा लागेल. तर सायली अर्जुनला म्हणते, प्रियासारखीच ती सुद्धा खोटारडी माणसं आहेत आणि जर प्रिया त्यांना दर महिन्याला पैसे देत असेल तर मग ती माणसं प्रियाच्या विरोधात तोंडही उघडणार नाही, हेही तितकंच खरं आहे. अर्जुन म्हणतो की हो.
आता अर्जुन पुढे काही बोलणार, परंतु त्याचवेळी अर्जुनला चैतन्याचा मेसेज आलेला असतो. अर्जुन पाहतो तर चैतन्याने एक फोटो पाठवलेला असतो आणि त्याखाली लिहिलेलं असतं की हा मैपतच्या घरामध्ये शिरणारा माणूस आहे. मग तो पुरुष आहे की बाई हे मात्र कळत नाहीये. आता पुढे नक्की काय करायचं आहे? अर्जुन सायलीकडे पाहतो. मोबाईल लपवतच आता मेसेज करणार, तर सायली अर्जुनला विचारते, तुमचं लक्ष कुठे आहे? तर आता अर्जुन म्हणतो, हा ते मी सदा आणि मैनाबद्दलच विचार करत होतो. तर अर्जुनला सायली म्हणू लागते, आता आपल्याला अशी व्यक्ती शोधून काढावी लागेल जी सदा आणि मैनाबद्दल सत्य सांगू शकते. त्याचं मूळ शोधून काढावं लागेल आणि तरच आपल्याला प्रियापर्यंत पोहोचता येईल. आता अर्जुन म्हणतो, हो खरं आहे, पण अशी कोणती व्यक्ती असेल? तर त्याचवेळी आता चैतन्याचा पुन्हा एकदा अर्जुनला मेसेज आलेला असतो. चैतन्य म्हणालेला असतो की तो माणूस उद्या आपल्याला भेटायला तयार आहे. मग उद्या आपण त्याला भेटू आणि त्याचवेळी आपल्याला महिपतच्या घरात शिरणारी ती व्यक्ती कोण आहे आणि साक्षीबद्दलचं सत्य आपल्याला कळेल. म्हणजे थोडीफार तरी माहिती कळेलच. आता अर्जुन तो मेसेज वाचत असतो आणि सायली पाहते तर अर्जुनचा लक्ष मात्र मोबाईलमध्ये असतो. आता अर्जुन चैतन्याचे मेसेज वाचत असतो तर चैतन्य पुढे म्हणतो, तू उद्या जा आणि त्या माणसाला भेटून ये, बघ त्या माणसाला काही माहीत असेल तर आता सायली रागानेच अर्जुनचा मोबाईल काढून घेते आणि म्हणू लागते, काय चाललंय तुमचं? आपण कुठल्या तरी विषयावर बोलतोय ना, आणि तोही महत्त्वाचा विषय आहे आणि तरीसुद्धा तुमचा लक्ष मात्र फोनमध्येच आहे. तर आता अर्जुन खोटं बोलत म्हणतो, नाही क्लायंटला मेसेज करत होतो, त्याचा मेसेज आलाय ना त्यालाच रिप्लाय देत होतो, असं म्हणत अर्जुन घाबरून गेलेला असतो. सायलीच्या हातातून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करतो. तर सायली म्हणते, क्लायंट वगैरे सगळं काही ऑफिसमध्ये, तरीसुद्धा तुम्ही हा सगळा विषय घरी का घेऊन येता? आणि आता आपण हे शोधतोय की सदा आणि मैना यांच्याबद्दल सत्य आपल्याला कोण सांगेल. या सगळ्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि तरीसुद्धा तुमचा लक्ष मात्र मोबाईलमध्येच आहे. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, मी फक्त क्लायंटला रिप्लाय देतो. सायली म्हणते, काही नको, क्लायंटशी मी बोलते, असं म्हणत आता सायली मोबाईल पाहणार, परंतु त्याचवेळी मोबाईल मात्र स्विच ऑफ झालेला असतो. सायली म्हणते, घ्या, तुमचा मोबाईलसुद्धा बंद पडला आहे. त्यालासुद्धा कळालं आहे की आता त्याच्यासोबत तुम्हाला वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. तर आता अर्जुन म्हणू लागतो, मोबाईल आहे की बायको? तर सायली अर्जुनला म्हणते, झालं का तुमचं? आता आपण बोलूयात का? अर्जुन म्हणतो, हो. तर सायली म्हणते, सदा मैना आपल्या घरात आल्यानंतर कोणाकोणाविषयी बोलत होते या सगळ्याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्या सगळ्या गोष्टी आठवाव्या लागतील, म्हणजे तिथूनच आपल्याला सुरुवात करता येईल. तर आता अर्जुन आणि सायली त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात आणि दोघंही एकत्रच म्हणतात, ती बाई. तर सायली म्हणते, ती बाई आपल्याला सत्य सांगू शकते. ज्या बाईकडे सदा मैनाने आपलं मूल विकलं होतं आणि त्या बदल्यात पैसे घेतले होते, तीच बाई आपल्याला सत्य सांगू शकते. तर अर्जुन म्हणतो की हो, या अगोदर प्रियाबद्दल आपण तिला विचारलं होतं, परंतु त्याबद्दल आपल्याला काहीच कळालं नाही. खरं तर ते विचारण्यात काही पॉईंटच नाही, परंतु आता सदा महिन्याबद्दल सत्य मात्र त्या बाईकडूनच आपल्याला कळू शकतं. तर अर्जुन म्हणतो, सगळी इन्फॉर्मेशन ती बाईच देऊ शकते, त्यामुळे आपण उद्याच जाऊन तिला भेटूया. तर सायली म्हणते, आणि मला खात्री आहे प्रियाबद्दलची सगळी माहिती आपल्याला तिथेच कळू शकते. प्रिया आणि सदा मैनाचा नक्की काय संबंध आहे हे उद्याच आपल्याला कळेल. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वच जण जेवणासाठी एकत्र येतात. तर आता सायली कल्पनाताईंना म्हणते, आई तुम्ही जेवायला बसा. विमलताई सुद्धा आग्रह करतात. कल्पनाताई जेवायला बसतात आणि म्हणू लागतात, खरं सांगू का, गेले काही दिवस मला जेवणाची इच्छाच नाहीये. म्हणजे अस्मिताची काळजी वाटत आहे. सतत मनात फक्त तिचाच विचार येत असतो आणि त्याने मला काहीच सुचत नाही. कारण बघा ना, आता अस्मिताचे दिवस भरत आले तरी सुद्धा तिचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. तिच्या चेहऱ्यावरचं हसूच कुठेतरी गायब झालं आहे. तर प्रतापराव म्हणू लागतात, खरं तर त्या माणसाला आपण अस्मितासाठी या घरात घेतला आहे, परंतु अस्मिताचा चेहरा अगदी पडलेला असतो, ते पाहवतही नाही. खरं तर या दिवसात हे सगळं काही तिच्यासाठी योग्यच नाहीये. तर पूर्णाजी म्हणू लागतात, परंतु अस्मिताचं बाळंतपण होईपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही. उगाच घरात मला कडवटपणा नको आहे. तर सायली म्हणू लागते, मी एक सुचवू का? तर अर्जुन म्हणतो, बोल ना. तर सायली म्हणते, आपण अस्मिताताईंसाठी का होईना, परंतु सचिन भाऊजींशी नीट वागूयात का? आता सगळ्यांनाच धक्का बसतो. सायली म्हणते, हो, आपल्याला कदाचित हेच करावं लागेल, कारण अस्मिताताईंना याच गोष्टीचा त्रास होतोय ना की आपण त्यांच्याशी नीट वागत नाही आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांच्या रागापायीच ते सचिन भाऊजींच्या चुकांकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटते की आपण तोंडासमोर का होईना, परंतु सचिन भाऊजींशी नीट वागलोत तर अस्मिताताईंना थोडं शांत वाटेल, त्यांना थोडं बरं वाटेल आणि त्यांच्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल. आणि कदाचित मग त्यांना सचिन भाऊजींच्या चुकाही जाणवायला लागतील. तर अर्जुन म्हणू लागतो, एक मिनिट, त्या माणसाशी असं चांगलं खोटं गोड वागणं हे मला जमणार नाही, मी ते नाही करू शकत.
तर सायली म्हणू लागते, मी तुम्हाला खोटं गोड बोलायला सांगतच नाहीये, मी फक्त एवढंच म्हणते की फक्त तुम्ही अस्मिताताईचा विचार करा आणि अस्मिताताईंचा विचार करूनच सचिन भाऊजींशी फक्त नीट बोला, एवढंच. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रेमानेच त्यांच्याशी बोलावं, फक्त नीट बोला आणि बोला असंच मला वाटते. कारण कसं आहे ना, आपण सर्वच जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय, आपण त्यांच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही आहोत, असं व्हायला नको आणि एवढंच करूया असंच म्हणते मी. तर प्रतापराव सायलीच्या बाजूने बोलत म्हणतात, अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू दिसावं यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तर पूर्णाजी अर्जुनला म्हणू लागतात, अर्जुन अरे अस्मिताचं बाळणपण होईपर्यंत आपल्याला हे कदाचित करावं लागेल. अरे आता सचिनला आपण अस्मितासाठी सहन करतोच आहोत ना, मग एवढंच चांगलं वागूयात ना, काहीच हरकत नाही असं म्हणत पूर्णाजी आता अर्जुनलाही समजावतात. अस्मितासाठी आता सचिनशी नीट वागणं हे सर्वांनीच ठरवलेलं असतं. शेवटी नाईलाज का होईना, परंतु अस्मिताच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा आणण्यासाठी त्यांना सचिनशी नीट बोलावं लागणार हे आता सगळ्यांनाच कळालेलं असतं. तर प्रतापराव म्हणू लागतात, आणि अर्जुन मला तरी हे कुठे पटतंय रे, परंतु तरीसुद्धा अस्मितासाठी करावंच लागणार आहे. तर त्याचवेळी अश्विन त्या ठिकाणी येतो. अश्विनने हे सगळं काही ऐकलेलं असतं. अश्विन म्हणू लागतो, हा काय ऑप्शन आहे, सचिनने इतकं सगळं केल्यानंतर आपण त्याच्याशी नीट वागायचं कसं शक्य आहे आणि त्याने केलेलं सगळं काही विसरायचं नाही, मला हे जमणार नाही असं म्हणत आता अश्विनने सरळ सरळ नकार दिलेला असतो. तर प्रतापराव म्हणू लागतात, अश्विन आता प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन अरे तू असं का म्हणतोयस, बाबा आणि अर्जुन सुद्धा नाटक म्हणून का होईना परंतु त्याच्यासोबत नीट वागणारच आहेत ना, मग तू या सगळ्याला नकार का देतोयस आणि त्यामुळे तू अडवणूक करू नकोस. आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे घर शांत राहणं आणि अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद, यापेक्षा आपल्याला अजून काय हवंय. त्यामुळे अश्विन अरे प्लीज वागूयात ना आपण सर्वजण असं. तर आता प्रिया मनाशीच म्हणते, तुला सपोर्ट करण्यातच माझा फायदा आहे का सायली, पण तुझा हाच प्लॅन मी हाणून पाडते की नाही ते बघच असं म्हणत आता प्रियाच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी शिजत असतं. तर सायली म्हणू लागते, बरं मी अस्मिताताईंना आणि सचिन भाऊजींना बोलावून घेऊन येते असं म्हणत सायली तिथून निघून जाते. तर इथे प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन अरे तू उभा कायस, बस ना अर्जुनच्या बाजूला जेवायला बस. आता प्रिया सर्वांना जेवण वाढायला घेते, ती कोशिंबीर वाढत असते आणि तेही चुकीचं. तर पूर्णाची म्हणू लागतात, अगं कोशिंबीर ही नेहमी डाव्या बाजूला वाढायची असते आणि भाजी उजव्या बाजूला, आणि तू नेहमी मात्र उलटच करतेस. अगं ठीक आहे कामाचा उत्साह वगैरे, परंतु सगळ्या गोष्टी या नीट शिकून घ्यायला हव्यात, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर कल्पनाताई म्हणू लागतात, तन्वी अगं या सगळ्या गोष्टी तुला नेटवर कळतीलच आणि त्या सगळ्या गोष्टी तू हळूहळू शिकून घे. आणि तुला आता घर सांभाळायचं आहे की नाही, मग मेहनत तर करावीच लागेल. आता प्रिया सगळ्यांशी चांगुलपणाचं नाटक करत जेवणं वाढत असते. तर दुसरीकडे अस्मिताला भूक लागलेली असते आणि अस्मिताला सगळ्यांसोबत जेवायचं असतं आणि म्हणूनच अस्मिता सचिनला म्हणू लागते, सचिन अरे मला रूममध्ये जेवायचा खरंच खूप कंटाळा आला आहे, आपण बाहेर जाऊन जेवूयात का. तर सचिन म्हणतो, अस्मी अगं तुझ्यासाठी मी दुपारी बाहेर आलो होतो ना, परंतु काय झालं, मम्मा आणि पूर्णाची माझ्याकडे बघतही नव्हत्या, मी अदृश्य असल्यासारखंच वावरत होत्या. तर अस्मिता म्हणू लागते, कोणी कसंही वागू देत, परंतु मी तिथे असते ना, मग तो माझ्यासोबत बोलत जा. तर आता सचिन नाटक करत म्हणतो, अस्मी अगं मला सारखा सारखा माझा अपमान करून घ्यायचा नाहीये. तर अस्मिता म्हणू लागते, अरे अपमान कसला रे, पूर्णाची म्हणाली ना तुला जे हवंय ते मिळायला हवं म्हणून. सचिन म्हणतो, ते सगळं काही मन राखण्यासाठी होतं का अस्मी. तर अस्मिता म्हणू लागते, सचिन सगळेजण एक पाऊल पुढे टाकतायत ना, मग आपण सुद्धा एक पाऊल पुढे टाकायला नको का. अरे जर आपण सुद्धा असं ताणून धरलं तर घरात वादच होत राहतील आणि सगळ्यांचे चेहरे असेच असतील. तर सचिन म्हणतो, परंतु अस्मी मी तुझ्या काळजीसाठी तुझ्या डिलिव्हरीपर्यंत मी इथे राहणार आहे, परंतु जर तुम्ही सर्वजण असेच वागत राहिलात तर मला इथे राहण्यात काहीच अर्थ नाही आहे, मी माझ्या घरी निघून गेलो नसतो का. अगं मी तुझ्या काळजीसाठी इथे राहिलो आहे, परंतु आता अपमानसुद्धा सहन करून घ्यायचा आहे का, तोही पचवायचा आहे का. तर अस्मिता म्हणू लागते, सचिन मला फक्त इतकंच वाटते की माझ्या माहेरच्या माणसांसोबत माझ्या नवऱ्याचं असणारं पहिल्यासारखंच वागणं पुन्हा एकदा दिसावं, ज्याप्रमाणे पहिलं नातं होतं तेच नातं पुन्हा एकदा दिसून यावं, इतकंच रे, प्लीज सचिन समजून घे ना. तर सचिन म्हणतो, अस्मी. तर त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, अस्मिताताई तुम्ही दोघंही जेवायला येताय ना, तुमची सगळेजण वाट बघत आहेत. अस्मिता म्हणते, आमची. तर आता सायली म्हणते की हो, तुम्हा दोघांची सर्वजण वाट पाहत आहेत. आता हे ऐकून अस्मिता खुश होते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुन त्या बाईच्या घरी पोहोचलेले असतात.
आता सायली त्या बाईंना प्रश्न करत म्हणते, खरं खरं सांगा, सदा मैनाने त्यांची मुलगी तुम्हाला विकली होती का? तर आता हे ऐकताच त्या घाबरलेल्या ताई म्हणतात, सदा मैनाने त्यांची 5वी मुलगी मला विकली होती. आता हे ऐकून अर्जुन म्हणतो, 5वी मुलगी म्हणजे त्यांना 5 मुली होत्या? तर आता त्या ताई म्हणतात, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही शाळेत जाऊन बघू शकता. आता सायली अर्जुन शाळेत पोहोचतात, सगळं रजिस्टर चेक करतात, तर त्यावर नाव पाहतात, फोटो पाहतात. त्यावेळी कळतं की बबली सदाशिव लोखंडे म्हणजेच प्रिया ही सदाशिव लोखंडे यांची मुलगी आहे, बबली सदाशिव लोखंडे. आता हे सत्य समोर येताच सायली अर्जुनला धक्का बसतो. आता हे सत्य समोर येताच सायली अर्जुन पुढे नक्की काय करतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.